महाराष्ट्र के थाने जिले में स्थित ऐतिहासिक दुर्गाड़ी किले में मस्जिद को लेकर 48 साल से चल रहे विवाद पर सेशन कोर्ट ने फैसला सुना दिया है। कल्याण सेशन कोर्ट ने फैसला सुनाते हुए कहा कि किले में पहले से मस्जिद नहीं था, वहां मंदिर था। कोर्ट ने इसे मंदिर घोषित करते हुए कहा कि किला सरकारी संपत्ति बना रहेगा। बता दें कि 1971 में थाने जिला कलेक्टर ने दुर्गाड़ी किले को मंदिर घोषित कर दिया था। इसके बाद मुस्लिम समुदायों ने इसे मस्जिद बताते हुए याचिका दाखिल की और कोर्ट में वर्षों तक यह मामला लंबित था। हालांकि मंगलवार को कल्याण सेशन कोर्ट ने अपना अहम फैसला सुनाया। इसके बाद हिंदू संगठनों और शिवसेना के पदाधिकारियों ने कल्याण दुर्गाड़ी किले में दुर्गा देवी की आरती कर जश्न मनाया। वहीं फैसले के बाद एहतियात के तौर पर कल्याण की सुरक्षा बढ़ा दी गई है। सुरक्षा के मद्देनजर पूरे कल्याण में पुलिस बंदोबस्त बढ़ा दिया गया है। किसी भी प्रकार की कोई अनुचित घटना न घटे, इसलिए यह बंदोबस्त लगाया गया है। वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती। आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासून जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्यामागे। तर ही जागा त्यांच्या मालकीची आहे, टायटल डिस्प्युटेड आहे, मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वक्फ बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, तो प्रश्न सुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदर निर्माण कोर्टाने। प्रकरण असं होतं की या जागी मस्जिद आणि ईदगाहची एक भिंत आहे, म्हणजे मुस्लिम धर्मियाचं प्रार्थनास्थळ आहे आणि ते स्थळ असल्यामुळे त्यांच्या मालकीची ती जागा आहे आणि त्यांना ती जागेची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता त्यांनी। आज कल्याण दिवाणी न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पद्धतसून त्यामध्ये जोपर्यंत निकालाची प्रत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही। त्या अनुषंगाने आज दुर्गाडी परिसर हलक्या संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ 3मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे। कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून हा सदरचा बंदोबस्त सगळीकडे ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती शांत आहे, त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान ठाणे पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। सर, नेमका हा दावा काय ठोकवला होता आणि यावरती आज काय नेमकं त्याबद्दलचं जे काही कोर्टाचे ॲग्रीमेंट्स आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही। जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृतरित्या योग्य होणार नाही। पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरामध्ये ठेवलेला आहे। खास करून दुर्गाडी किल्ल्याच्या भोवती कशा प्रकारची सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असते? दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्याच ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे, जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटू नये याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळीकडे वातावरण शांत आहे। धन्यवाद।